दिल दोस्ती दुनियादारी मध्ये कैवल्याचा मित्र ख्यातनाम म्युझिक कंपोजर अनमोल कुमार त्यांच्या घरी येतो। प्रथमदर्शी मीनल आणि ॲना त्याला पाहून खूप एक्साइट होतात, पण हा बच्चन देणारा माणूस आहे हे कळल्यावर मीनल जरा थंड होते। पण ॲना, आशू आणि रेश्मा मात्र अनमोल कुमारचं स्टारडम बराच वेळ कुरवाळत बसतात। अनमोल कुमारचं बच्चन देणं काही थांबत नाही। तो कॉलेजच्या आठवणी उगाळू लागतो। कैवल्य तेव्हा कसा श्रीमंत होता, किती पैसा उधळायचा, किती मुली त्याच्या मागे असायच्या, वेड्या व्हायच्या, आणि तेव्हा कैवल्य मात्र त्यांना अजिबात भाव द्यायचा नाही। कैवल्य तर अनमोल आल्यापासूनच वैतागलेला होता, पण आता मीनल, आशू, रेश्मा आणि ॲनाही हळूहळू वैतागू लागलेत। जेव्हा अनमोल कुमार कैवल्य समोर कैवल्यने बाबांना झिडकारून कशी चूक केली आहे हे सांगू लागला, तेव्हा मात्र सहनशक्तीचा अंत झाला। कैवल्य त्याच्यावर भडकला। अनमोलने मग काढता पाय घेतला, पण जाता जाता तो हे सांगायला विसरला नाही की तो कैवल्याला एका कंपोजिशनचे 1 लाख रुपये द्यायला तयार आहे आणि कैवल्य ही ऑफर घेत नाहीये। हे ऐकून मीनल, आशू, रेश्मा, ॲना सगळ्यांचेच डोळे फिरले, पण पुढे सुजयने त्यांना समजावलं की 1 लाखात तो कैवल्याचं क्रेडिटही विकत घेतोय, म्हणजे कैवल्याने केलेल्या कंपोजिशनवर अनमोल कुमारचं नाव जाणार आहे। हे ऐकून सगळे अवाक होतात। सुजयने कैवल्याचा निर्णय मान्य केलाय आणि तो जे करतोय ते बरोबर आहे हेही त्याला सांगितलंय। आता पाहूया की मीनल, आशू, रेश्मा आणि ॲना कैवल्याला कसा सपोर्ट करतात ते। हाय, मी अमेय वाघ, म्हणजेच दिल दोस्ती दुनियादारी मधला कैवल्य। आमच्या सिरियल बद्दल तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी।